नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता वारकरी जोडप्याला शोधायला निघालेली असते. ते आजी आजोबा जे हळूहळू वारीसाठी निघालेले असतात त्यांना शोधण्यासाठी आता भूमी घराबाहेर पडलेली असते आणि ती आता सगळीकडे त्यांना शोधत असते. कारण ते आजोबा तिला म्हणालेले असतात की आपल्याला माणसामध्ये देव आणि देवामध्ये माणूस ओळखता आला पाहिजे. तेव्हा इथे भूमीला आता एक हिंट मिळालेली आहे की जणू काही विठ्ठल रुक्माईच आपल्या घरी आता येणार आहे की काय. तेव्हा इथे भूमी त्या आजी आजोबांना आता शोधून काढतेच. तेव्हा इथे रागिणीने चाव्यांचा जुडका आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि ती म्हणते की भूमी, मी तेव्हा सुद्धा जिंकले होते आणि मी आता सुद्धा जिंकले. हे अधिकार तुझ्या हातामध्ये कधीही येणार नाहीयेत, ते माझ्याच हातामध्ये राहणार. कळते ना तुला? तू ही परीक्षा काही पास झालेली नाही आहेस, ही परीक्षा तू फेल झालेली आहेस आणि म्हणूनच मी तुला सांगणार आहे की ह्या चाव्या तुझ्या हातामध्ये कधीच येणार नाही. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, म्हणजे घरी आपल्या पालखी येऊ नये म्हणून तुम्ही तो फोन नंबर चुकीचा दिला होतात का, आणि तो नंबरसुद्धा मला डिलीट करायला सांगितलात, म्हणून घरी पालखी आलेली नाही आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते, का तुला आनंद नाही झालाय का, म्हणजे भूमी हरले याचा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आनंद तर मला झाला आहे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती भूमी आहे भूमी, ते आत्तासुद्धा कुठेतरी बाहेर गेले आणि काय म्हणाले माहिती आहे का, इथे विठ्ठल रुक्माईची पूजा तर होणारच, दरवर्षी जशी होते ना तशीच, खंड पडू देणार नाही. म्हणजे नक्कीच तिने आता काहीतरी प्लॅन केला असेल. तुम्हाला एक गोष्ट सांगते जी तुम्ही मला सांगितली होती, भूमीला कधीच अंडर एस्टिमेट करू नकोस, आणि तुम्हाला सुद्धा आता मी तेच सांगणार आहे, भूमीला अंडर एस्टिमेट करू नका. ती काही करू शकते, ती कुठलाही तोडगा काढू शकते आणि पूजासुद्धा होऊ शकते. तुम्हाला कळतंय का? तर इकडे आता आकाश म्हणत असतो, आजी अगं तू कधीपासून इथेच ताटकळत बसलेस, तू तुझ्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम तरी कर ना. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अरे कसला आराम आणि कसलं काय, आता काय करू मी, मला कळत नाही आहे, मला झोपसुद्धा लागणार नाही आहे. ह्या वर्षी आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची पूजा होणार नाही आहे, त्यांची सेवा होणार नाही आहे, त्यामुळे मला आधीच खूप टेन्शन आले. कुणाचं चूक कुणाचं बरोबर, कोण चुकलं कोण नाही, मला खरंच काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी हे बघ, भूमी म्हणते की तिने फोन केला होता, मग भूमी खोटं तर बोलणार नाही ना. पण तू आता या सगळ्याचा प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं ते झालं, तू थोडा वेळ तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर बरं. तेव्हा आकाश म्हणत असतो, आणि भूमी गेली आहे ना आता, ती नक्कीच काहीतरी असा तोडगा काढेल जेणेकरून आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची पूजासुद्धा होईल. तेव्हा मानसी म्हणते, आणि आजी तुमचा ताईवरती विश्वास आहे ना, ती नक्कीच काहीतरी चांगलं करेल. तेव्हा आजी म्हणते, हो ना, माझा भूमीवरती पूर्ण विश्वास आहे, पण तिने ह्या वेळेला एक काम तर चुकीचं केलं ना, म्हणजे तिने गिरधर बुवा यांना आमंत्रण तर दिलं नाही ना, हे मात्र खरं. तेव्हा इथे रागिनी आहे त्याने म्हणत असते, हो ना गाई, म्हणजे बघ ना, गिरधर बुवांना जर आमंत्रण दिलं असतं तर आतापर्यंत आपल्या घरी पालखी आलीसुद्धा असते, पूजा झाली असती. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की भूमीने जे काही केलं ते मुद्दामून केलं, पण आकाश तू पण बघतोयस ना, भूमीची मनस्थिती अजून पूर्णपणे बरी झालेली नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, पण आत्या भूमी म्हणते ना तिने फोन केला होता, ती खोटं नाही बोलणार. तेव्हा रागिनी म्हणते, मी असं नाही म्हणत आहे की ती खोटं बोलते, पण तुला माहिती आहे कदाचित असं झालं असेल, तिने फोन केलाच नाही पण तिला असं वाटते की फोन केला म्हणून. अरे आपण सुद्धा तिला जरा समजून घ्यायला हवंय ना, त्याने मुद्दामून नसेल केलं, पण चुकून तिच्या हातून होऊ शकतं. आज भूमीमुळे एवढ्या वर्षांची महाजनांची परंपरा खंडित पडलेली आहे. आले देवाजीच्या मना. तेव्हा इथे भूमी म्हणते, त्याच्या पुढे कुणाचंही चालेना. तेव्हा इथे सगळेजण आता दाराकडे बघायला लागतात, तर तिथे भूमी आलेली असते आणि भूमी म्हणते की आजी आकाश, आपल्या घरामधली पूजा कधीही खंडित पडणार नाही, आपल्याकडून विठ्ठल रुक्माईची पूजाही होणारच. तेव्हा इथे भूमी म्हणते, बघा मी माझ्याबरोबर कुणाला घेऊन आली आहे, साक्षात विठ्ठल रुक्माईचं रूप असलेल्या इथे मी आता वारकरी जोडपं यांना माझ्याबरोबर घेऊन आलेली आहे, जे साक्षात विठ्ठल रुक्माईचं रूप आहेत, आपल्या माऊलींचं रूप आहेत. तेव्हा इथे त्या आजी आजोबा आता भूमीबरोबर तिथे आलेले असतात. तेव्हा इथे आजी जेव्हा त्या दोघांना बघतात तेव्हा आजींना असं वाटतं जणू काही माझ्या घरी विठ्ठल रुक्माई झालेत की काय, त्या पूर्णपणे भारावून जातात. तेव्हा इथे आता आजी आजोबा सगळ्यांना म्हणत असतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, असं म्हणाल्यानंतर इथे जणू काही आता देवच आपल्याला आशीर्वाद देतोय की काय.
काय असे भास आता त्यांना व्हायला लागतात. तेव्हा भूमी म्हणत असते की आपण म्हणतो ना की आपण इथे पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून आपण माऊलींची पूजा घरच्या घरी करतो, पण बघा या वेळेला जरी आपल्याकडे पालखी आली नसली तरीसुद्धा आपल्या विठ्ठलांचं रूप असलेले हे वारकरी घरी आलेले आहेत. आणि आजी तुम्हीच म्हणाला होतात ना की जर वारकऱ्यांची सेवा केली तर विठ्ठलाची सेवा केल्यासारखं आहे आणि म्हणूनच मी त्यांना आपल्या घरी घेऊन आली आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी ते सगळं खरं आहे गं, आपण यांचीसुद्धा सेवा करू, यांचा मानपान करू, पण जी विठ्ठलाची जी सेवा करतो किंवा विठ्ठलाचा जो मान आहे किंवा विठ्ठलाचा जो दर्जा आहे तो आपण यांना कसा काय द्यायचा. तेव्हा भूमी म्हणते की आत्या अहो ते सुद्धा काही विठ्ठलापेक्षा कमी आहेत का. या आजी आजोबा 30 वर्ष गेली हे पंढरपूरची वारी करतायत, पण आता ह्या वर्षीच ते थोडे थकलेले आहेत म्हणून जरा मागे राहिलेले आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते आणि जे स्वतः विठ्ठल विठ्ठल करतात जणू काही मला तर वाटतं की विठ्ठल त्यांच्यामध्ये पूर्णपणे सामावलेला आहे. आणि तेव्हा फक्त माणसालाच म्हणजे देवाचं आकर्षण नसतं, तेव्हा देवालासुद्धा माणसाचा विचार असतो. आणि जसा देव विठ्ठल विठ्ठल करत असतो अगदी मन भावे, तसंच देवालासुद्धा आपल्या भक्ताची तर काळजी असतेच ना, आणि म्हणूनच त्याचंसुद्धा त्याच्यावरती सदैव लक्ष असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते नाही नाही आईलासुद्धा काही हे पटणार नाही आहे, म्हणजे आपण त्यांचा पाहुणचार करूया पण आपण त्यांना विठ्ठल रुक्माईचा दर्जा कसा काय द्यायचा. तेव्हा इथे आजी म्हणतात की मला हे मान्य आहे, म्हणजे मला मान्य आहे की माझ्या भूमीकडून चूक झाली आहे, पण तिने अगदी व्यवस्थितरित्या ती सुधारलेली सुद्धा आहे, याच्यामध्ये काडी मात्रही शंका नाही. तेव्हा इथे आता रागिनीला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. ती म्हणते अगं आई काय बोलतेस तू हे. तेव्हा आजी म्हणत असतात की देव कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देऊन जातील आपल्याला कळणार सुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे भूमीने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. अथर्व आणि मानसी तुम्ही दोघंजण त्यांना पाणी द्या आणि त्यांना मानाने बसवा आणि भूमी आणि आकाश तुम्ही दोघंजण पूजेची तयारी करा. तेव्हा इथे आता खूपच छान पद्धतीने आजी आजोबांचं तिथे स्वागत होतं. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते बघितलंत ना ती भूमी आहे ती कधीही बाजी पलटू शकते. तेव्हा इथे रागिनीला मात्र आता खूपच जास्त राग आलेला असतो. तर इथे आता ऑक्शन केलं जातं. आकाश आणि भूमी दोघंजण आरती वगैरे करतात. त्यानंतर इथे आता आजीला मान दिला जातो. आजीच्या हातामध्ये इथे आता तुळशीपत्राची माळसुद्धा दिली जाते. दोघांच्या गळ्यामध्ये हे हार घातले जातात. तेव्हा इथे आजीला खूपच जास्त आनंद होतो, कारण विठ्ठलाची पालखी आलेली नसते म्हणून त्या खूपच जास्त दुःखी झालेल्या असतात. त्यानंतर इथे भूमी आणि आकाश दोघंजण आता आजी आजोबांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर इथे आता अथर्व मानसी दोघंजण येतात. ते दोघेही आता औक्षण वगैरे करतात आणि आशीर्वादसुद्धा घेतात. नंतरला इथे पौर्णिमा रागिनी उभ्या राहिलेल्या असतात. भूमी म्हणत असते की आत्या या ना, पौर्णिमा तू सुद्धा ये. तेव्हा इथे दोघीजणी आता पुढे येतात. जेव्हा रागिनी औक्षण करत असते आणि ते झाल्यानंतर भूमी त्यांच्या हातामध्ये आता वस्त्र देते आणि म्हणते की आत्या तुम्ही हे आजी आजोबांना वस्त्र द्या. तेव्हा आता रागिनी त्यांना वस्त्र देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा इथे आता भूमी म्हणते की पौर्णिमा तू सुद्धा ये, आणि काही इथे गरजेच्या वस्तू असतात त्यासुद्धा आता भूमी पौर्णिमेकडे देते आणि त्या आजी आजोबांच्या हातामध्ये द्यायला सांगते. तेव्हा इथे आजी आजोबांना खूपच जास्त बरं वाटतं. तर इथे भूमी म्हणत असते की आकाश आजी आजोबा आहेत ना, चालून चालून त्यांचे पाय खूपच जास्त दुखले असतील, आपण एक काम करूया त्यांना अजून सेवा देण्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये त्यांचे पाय शेकून देऊया, म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटेल. तेव्हा इथे भूमी आता आजी आजोबांच्या हातातून सगळ्या वस्तू घेते आणि एका बाजूला व्यवस्थित ठेवून देते आणि ती म्हणत असते की आता मी आपल्या स्वयंपाकघरातून आता गरम पाण्याचा टोप घेऊन येते आणि आजी आजोबांना आपण त्याच्यामध्ये पाय ठेवायला सांगूया आणि त्यांचे पायसुद्धा आपण स्वच्छ धुवून देऊया, कारण त्यांचे पाय चालून चालून खूपच जास्त थकले असतील. मी आता जाते आणि गरम पाण्याचा टोप घेऊन येते असं सगळ्यांसमोर भूमी म्हणते. रागिनीने ते ऐकलेलं असतं. तेव्हा रागिनी आता येते आणि भूमीला पडण्यासाठी लादीवरती पाणी ओतून ठेवते. पौर्णिमा म्हणते आई हे काय करताय तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते की त्या वारकऱ्यांची हिला खूपच जास्त सेवा करायची आहे ना, आता बघते ना कशी सेवा करते ती, आता याच्यावरून पाय सटकेल आणि गरम पाणी घेऊन पडेल ती खाली. तेव्हा इथे आता रागिनी पाणी ओतून आता लगेचच बाजूला येऊन उभी राहते. तेव्हा इथे भूमी येणार, तिचा पाय आता तिथून सटकतच असतो. तेवढ्यातच आकाश येतो आणि भूमीच्या हातातला टोप पकडतो. तेव्हा इथे आकाशचा हातसुद्धा भाजतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश तुला खूप भाजलं का रे. तेव्हा आकाश म्हणतो हो हो खूपच जास्त भाजलं गं. तेव्हा भूमी म्हणते आकाश तू माझ्यासाठी गरम टोप पकडलास. तेव्हा आकाश म्हणतो हा मग काय झालं, मग बायकोची सेवा करायला नको का.
तेव्हा इथे भूमी म्हणते, खूपच झोंबतंय का तुला? आणि ती फुंकर मारत असते. तेव्हा आकाश म्हणतो, हो जरा झोंबत होतं, पण तू आता एवढी छान विचारपूस केलीस, माझ्या हाताला फुंकर मारलेस, मग माझा हात आता पूर्णपणे बरा झालेला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश पण तू स्वतः का रे गरम टोपायला हात लावलास? तुला जर जास्त भाजलं असतं तर? तेव्हा आकाश म्हणतो, मग मग मी काय माझ्या बायकोला काय असं भाजू देणार होतो की काय? मी तर मदत करायला येणारच होतो ना. देवासमोर आपण जे वचन दिले ते पूर्ण करायला नको का, की नवरा बायकोची काळजी घेईल म्हणून. तर इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, बघितलं ना तुम्ही, दोघं जण सेवा तर करता येतच, पण तुम्ही त्या दोघांना आता रोमॅन्स करण्याचा सुद्धा खूप मोठा चान्स दिलात ना. काय केलं तुम्ही हे सगळं करून? तेव्हा रागिनी म्हणते, काय म्हणालीस तुम्हाला लायकीत राहायचं, जास्त मला शिकवायला जायचं नाही. त्यानंतर इथे भूमी आणि आकाश दोघं जण आजीचे पाय आता इथे गरम टोपाच्या पाण्यामध्ये ठेवतात. तेव्हा इथे आजीचे पाय आता भूमी अगदी व्यवस्थित धुवून देत असते. त्यानंतर इथे आकाशसुद्धा आता गरम गरम पाणी इथे आजी आजोबांच्या पायावरती टाकतात. त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या असतात. तेव्हा इथे आजी आजोबा त्यांच्याकडे प्रेमाने कौतुकाने बघत असतात आणि मनापासून भरभरून आशीर्वाद देत असतात. तेव्हा इथे आजोबा म्हणत असतात, बाद झालो पोरांनो, अरे चालून चालून पायाची अगदी चाळण झाली होती, पण तुमच्यामुळे मला आता बरं वाटतंय. तेव्हा आजी म्हणत असतात, आणि पोरी तू चप्पल दिलीस म्हणून माझा तेवढा तरी बचाव झाला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे वा, म्हणजे आम्हाला याबद्दल भूमीने काहीच सांगितलं नाही. तेव्हा आजोबा म्हणत असतात की बोलून दाखवलेली ही कसली देवाची सेवा होईल ना. तेव्हा इथे आजी म्हणतात, हो ते सुद्धा अगदी बरोबर. त्यानंतर इथे भूमी आकाश आता आजी आजोबांचे पाय व्यवस्थित पुसून घेतात. त्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश दोघंजणं त्यांच्या पायाला तूप लावून देत असतात आणि काशाच्या वाटेने त्यांचे पाय घासत असतात. तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं बाळा कशाला एवढं करतेस तू? तेव्हा आजोबा म्हणतात की हे मुलांनो, हे बंद करा रे, तूप कशाला लावून देत आहे? तेव्हा भूमी म्हणत असते की आजी आजोबा, तुम्ही चालून चालून तुमचे पाय खूप थकलेत ना, त्याच्यामुळे उष्णता निर्माण झाली असेल. तेव्हा तुमचे पाय जरा शांत व्हावे म्हणून मी तुमच्या पायाला तूप लावलेलं आहे, आणि त्याच्यावरून जर काशाची वाटी फिरवली ना तर तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. तेव्हा इथे भूमी आता त्यांच्या पायाला तूप तर लावून देतेच, पण आता काशाची वाटीसुद्धा फिरवत असते. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघं जण मन भावे इथे आता वारकऱ्यांची सेवा करत असतात. त्यामुळे आजी आजोबा आता खूपच जास्त खुश होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वादसुद्धा देतात. तर इथे भूमीवरती आता चुकीचा आळा रागिणीने आणलेला असतो, पण तरीसुद्धा भूमीची काही चुकी नसताना ती आता परिस्थिती अगदी व्यवस्थित सांभाळून घेते. तेव्हा इथे रागिणीला आणि पौर्णिमेला खूपच जास्त राग आलेला असतो. तर आजी, अथर्व आणि मानसी तिघेजणं खूप खुश असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आजी आजोबा आता भूमीला म्हणत असतात की तू आमची सेवा केली आहेस ना, विठ्ठल तुला याचा नक्की आता आशीर्वाद देईल, त्याचं तुला नक्की फळ मिळेल. म्हणजे विठ्ठल रुक्माई तुला निराश करणार नाही, तुला जे हवं ते तुला नक्की मिळेल. इथे आजी आजोबा आता भूमीला भरभरून आशीर्वाद देतात. तेव्हा इथे टाळ मृदुंगाचा आवाज येतो. तेव्हा आकाश म्हणतो, अरे हा टाळ मृदुंग तर आपल्या पालखीच्या याचा आवाज आहे ना. तेव्हा आता सगळेजण बाहेर येऊन बघतात तर काय, इथे विठ्ठलाची पालखी आता स्वतःहून तिथे आलेली असते. तेव्हा इथे आजी म्हणतात की आकाश, अरे आपली विठ्ठल रुक्माई इथे आली, आपली माऊली इथे आली. तेव्हा आजीला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. आजीचा आनंद गगनात सुद्धा मावत नसतो. तर इकडे आजी आजोबा आता कमरेवरती हात देतात आणि ते खरोखर विठ्ठल रुक्माईचेच रूप असतात.